हा बोल ना, काय म्हणतो? अरे भाऊ, माझी एक बहीण आहे. अरे तुला एक बहीण आहे तर मी काय करू त्याचं? अरे भाऊ, माझी बहीण अभ्यासात खूप हुशार होती. अरे भाऊ, ही तर चांगली गोष्ट आहे. अरे भाऊ, ती आता बिलकुल अभ्यास करत नाही आहे. अरे असं कसं काय झालं? अरे भाऊ, मी तिला म्हणलो होतो की तुझ्या वाढदिवसाला मी फोन घेऊन देईल म्हणून. अच्छा, म्हणजे तू तिला फोन घेऊन नाही दिला म्हणून ती अभ्यास नाही करत आहे का? अरे तसं नाही आहे भाऊ. मग कसं आहे? अरे भाऊ, मी तिला फोन घेऊन दिला. अरे मग तर तिने चांगला अभ्यास करायला पाहिजे ना. अरे भाऊ, मी तिला जेव्हापासून फोन घेऊन दिला ना तेव्हापासून ती फोनमध्ये व्यस्त असते, कोणाला बोलत पण नाही. आणि ती ना ते इंस्टाग्राम काही स्नॅपचॅट त्याच्यामध्ये व्यस्त असते. अरे भाऊ, तुला एक गोष्ट सांगू का? हो भाऊ, सांगा ना. अरे भाऊ, आपणच आहे ना आपल्या मुलींना बिघडवतो आहे. ते कसं? अरे तू तुझ्या बहिणीला फोन घेऊन दिला आणि तिची वर्तणूक बदलली, बरोबर आहे ना हे? हो भाऊ, बरोबर आहे. अरे भाऊ, मला हे नाही म्हणायचे आहे की तू तिला फोन घेऊन दिला आणि तिची वर्तणूक बदलली. तू मला हे एक सांग की तू तिला फोन कधी घेऊन दिला? अरे भाऊ, 1 महिना झाला मी तिला फोन घेऊन दिला. अरे भाऊ, या 1 महिन्यामध्ये तू कधी तुझ्या बहिणीचा फोन चेक केला का? नाही भाऊ, फोन चेक करणं दूरच, घरामध्ये कोणी पाहुणे आले तर ती पाणी सुद्धा देत नाही. ती कोणाशी बोलते हे कधी तू माहिती गेले का? नाही भाऊ. आता तू मला हे एक सांग की कधी तू तुझ्या मैत्रिणी कोण आहे त्याची चौकशी केली का? नाही भाऊ. अरे तर याला जबाबदार कोण? आपणच ना. हो भाऊ, बरोबर. आणि तीच मुलगी कोणासोबत पळून गेली तर आपण पश्चाताप करतो. अरे फोनचा वापर चांगला पण आहे आणि वाईट पण आहे, पण हे सांगणार कोण? आपण काही चांगलं सांगायला गेलो तर मुली धमक्या देतात. हो भाऊ, खरं बोलले तुम्ही. ज्या मुली फोनच्या अधीन गेल्या त्यांनी घरच्यांचा विचार करून आता तरी सुधरा.